डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बाप माणूस हे पुस्तक फक्त त्यांचं चरित्र सांगत नाही. ते सांगतं एका अशा माणसाची गोष्ट जो स्वतःच्या दुःखापेक्षा समाजाच्या वेदनांना मोठं मानत होता. ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर माणूस घडवण्यासाठी आयुष्य खर्च केलं. गरीब, वंचित, शिकायला आसुसलेल्या लेकरांसाठी जे स्वतः उभे राहिले तेच इतरांना उभं करणारे बनले. म्हणूनच लोक त्यांना नेता नाही, महापुरुष नाही, तर प्रेमाने बाप माणूस म्हणत. आणि आज आपण ऐकणार आहोत असाच एक प्रसंग जिथे बाबासाहेब एका गरीब बापासाठी खऱ्या अर्थाने बाप माणूस बनतात. एकदा बाबासाहेब एका लहानशा गावात भाषणासाठी गेले होते. गाव तसा गरीब, लोकांच्या चेहऱ्यावर श्रम आणि डोळ्यांत प्रश्न. भाषण संपलं. लोक टाळ्या वाजवत होते. तेवढ्यात एक मध्यमवयीन शेतकरी उभा राहिला. हात जोडून थरथरत्या आवाजात तो म्हणाला, साहेब, मी गरीब आहे. 2 वेळची भाकरी कशीबशी जमते, पण माझा मुलगा शिकायचा हट्ट धरतोय. लोक हसतात, म्हणतात, गरीब माणसाच्या पोरांनी शिकून काय मिळतं? साहेब, मी काय करू? सभेत अचानक शांतता पसरली. बाबासाहेब काही क्षण गप्प राहिले. त्या शेतकऱ्याकडे नीट पाहिलं आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाले, बाप म्हणून तुझं काम फक्त लेकराचं पोट भरणं नाही, तर त्याच्या डोक्यात विचार भरणं आहे. ते पुढे म्हणाले, मीही तुझ्यासारखाच गरीब होतो. माझ्या वडिलांकडे पैसा नव्हता, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, माझ्यावर विश्वास. मी उपाशी राहिलो, जुने कपडे घातले, अपमान सहन केला, पण शिक्षण कधी सोडलं नाही. क्षणभर थांबून बाबासाहेब म्हणाले, मी भाकरी न खाल्ली असती चालली असती, पण शिक्षण सोडलं असतं तर आज मी इथे उभा राहिलो नसतो. त्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आलं. बाबासाहेब पुढे म्हणाले, समाज बदलायला तलवार लागत नाही, मेंदू लागतो. आणि मेंदू घडतो तो फक्त शिक्षणामुळे. मुलगा शिकला तर तो एकटा मोठा होत नाही. तो आपल्या आईवडिलांना उभं करतो, आपल्या समाजाला दिशा देतो आणि पुढची पिढी वाचवतो. ते शेवटचं वाक्य म्हणाले, आज कष्ट करशील, आज भाकरी कमी खाशील, पण तुझा मुलगा शिकला तर उद्या संपूर्ण पिढी सन्मानाने जगेल. तो शेतकरी नुसता ऐकत नव्हता, तो बदलत होता. त्या दिवशी बाबासाहेबांनी फक्त भाषण दिलं नव्हतं, ते त्या माणसासाठी एक बाप माणूस बनतात. बाबासाहेब गेले, पण त्यांनी दिलेले विचार आजही आपल्याला घडवत आहेत. म्हणूनच ते फक्त इतिहास नाहीत, ते प्रत्येक पिढीसाठी एक बाप माणूस आहेत. जय भीम.